बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार सुरूच आहेत. बांगलादेशच्या राजबाडी भागात अमृत मंडल नावाच्या एका हिंदू युवकाला जमावानं क्रूरपणे ठार केलं. स्थानिक पोलिसांनी या संदर्भात सलीम नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढाक्यापासून ते चटगावपर्यंत जमावाकडून निदर्शनं आणि हिंसा सुरू आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशमधली स्थिती नरकासारखी असल्याचं संबोधून अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल आणि तिथल्या परिस्थितीबाबत मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारवर टीका केली आहे. युनूस सरकार अवैधरित्या सत्तेवर आलं असून सर्व धर्मांच्या आणि समुदायांच्या धार्मिक स्वातंत्र्यात युनूस सरकार हस्तक्षेप करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. दरम्यान बांगलादेशच्या BNP पार्टीचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान बेगम खालिदा जिया यांचे पुत्र तारिक रहमान 17 वर्षांनी बांगलादेशात परत आले आहेत. बांगलादेशमध्ये फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशाबाहेर गेलेल्या रहमान यांचं मायदेशी परत येणं ही महत्त्वाची घटना मानली जात आहे. काढे किंवा अर्क आधारित पेय टी अर्थात